थोडंसं पाठवून चालू केलं. सिद्धं शुद्धं परमियं द्विनेत्रवर्णेमिचन्दमकलङ्कं गुणरयनभूषणोदयं जीवस्य करुणं सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चारुदत्त चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवरेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। प्रकरण चालू आपलं अवधिज्ञानाचं. अवधिज्ञानाचे भेद किती केले ते पहिल्यांदा नाही ते झाले. मुख्य भेद 3 केले. देशावधी त्यामध्ये देशावधी ज्ञानाचे भेद सांगितले ठिकाणी की देशावधी ज्ञानाचे असंख्यात प्रमाण भेद आहेत. तर त्यामध्ये त्याचा द्रव्य क्षेत्र काल आणि भाव या चारीला किती द्रव्याला विषय करतं त्याच्यापेक्षा भेद झाले ना देशावधीचे. क्षोभक्षमाचे भेद आहेत. कशाचे भेद आहेत? एवढ्या प्रकारचा क्षोभक्षमा आहे म्हणून त्याला अनुसरण होणारं ज्ञान त्याचे पण तेवढ्या प्रकारचे भेद झाले. जेवढ्या आवरण कर्माचा क्षोभक्षम होईल तेवढं ज्ञान व्यक्त होत आहे. आता अवधी ज्ञानावरण कर्माचा आपल्याला उदय आहे सर्व घाती स्पर्धकांचा. तेवढा अवधी ज्ञान होतच नाही. आणि ज्या जीवांना त्या अवधी ज्ञाना कर्माचा क्षोभक्षम झाला ते त्याच्या सर्वगती स्पर्धकांच्या उदयाचा अभाव झाला आणि देशगती स्पर्धकांचा उदय आहे. तर त्या जीवाला काय होतं त्या ठिकाणी अवधी ज्ञान प्रगट होतं. मग ते प्रगट झालेलं अवधी ज्ञान किती प्रकारचं आहे तर ते असंख्यात प्रमाण भेद आहेत त्याचे. मग पहिलं तिथपर्यंत ते देशावधी ज्ञान आहे. ते देशावधी ज्ञानाचं जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत किती भेद होता त्याचं वर्णन केलं. सगळ्या जगणे द्रव्य किती सांगितलं होतं औदारिक शरीराच्या संचय त्याला लोकांनी बघायचं. आणि सगळ्यात उत्कृष्ट देशावधी ज्ञानाचा विषय काय सांगितलं? द्रव्य कर्मान वर्गणा भागिले ध्रुवहार. कर्मान वर्गणेला एकदा ध्रुवहारांना भागलं की तेवढ्या उत्कृष्ट द्रव्याला देशावधी ज्ञान जाणतं. त्याच्यापेक्षा सूक्ष्म द्रव्याला जाणणार नाही. त्याच्यापेक्षा पण सूक्ष्म स्कंद आहेत कर्मान वर्गणेपेक्षा पण. किती सूक्ष्म स्कंद आहेत बघा. आता पुढे अजून असंख्यात प्रमाण भेद होतात परमावधीचे तरी सुद्धा ते अजून सूक्ष्म जातात. आणि क्षेत्राच्या अपेक्षा सांगितलं घनांगुलाचा असंख्यात विभागापासून एक प्रदेश वाढवत लोकापर्यंत गेले. तेवढे क्षेत्राचे भेद होणार. आणि काळाचे किती घनावलीच्या असंख्यात विभागापासून ते पल्ले -1 तिथपर्यंत उत्कृष्ट भेद झाले. तर काळाच्या अपेक्षेने तेवढे भेद होते. आणि भावाच्या अपेक्षेनं प्रत्येक द्रव्याचे जेवढा भेद आहे तेवढेच भावाचे भेद आहेत. कारण का प्रत्येक द्रव्याबरोबर भाव बदलत जातो म्हणजे भावाचा भेद होतात. अशा प्रकारे द्रव्य क्षेत्र काल भावाच्या अपेक्षेनं देशावधी ज्ञानाचा विषय म्हणजे त्याचे भेद सांगितले. आता पुढं परमावधी ज्ञानाचे भेद सांगणार आहेत. आपली गाथा नंबर 400 और आप एक लिख दो ना वो ध्यान में 413 देशावहि वरदवं ध्रुवहारेण वहि देहवे नियमा परमावहिस् अवरम् दवपमानं तुजिनदिष्टं देशावहि वरदवं ध्रुवहारेण वहि देहवे
उत्कृष्ट द्रव्याला ध्रुवहारानं अवहिते म्हणजे भागला असताना नियमाने परमावधीचं आवरम दवपमानम दिनदित्यम परमावधीचं जगन्य द्रव्याचं प्रमाण येतं की जे जिनेंद्र भगवंताने पाहिलेलं आहे. किती आहे कसं कळणार आपल्याला? हा सगळा अवधीत ज्ञानेचा पण विषय नाही, केवळ ज्ञानेचाच विषय. म्हणून जिनदृष्ट जो असेल ते द्रव्याचं प्रमाण त्या ठिकाणी नियमानं आहे. तर देशावधीचं उत्कृष्ट द्रव्य किती सांगितलं होतं? कारमान वर्गणा भागिले ध्रुवहार. व म्हणजे कारमान वर्गणा आणि न म्हणजे ध्रुवहार. ध्रुवहाराने एकदा भागलं. ध्रुवहार न म्हणजे तो अनंताची संदृष्टी. ही ध्रुवहाराचं प्रमाण किती अनंत आहे. त्यानं कारमान वर्गणे म्हणजे एका कारमान वर्गणीमध्ये पण अनंत अनंत कर्म परमाणू आहे. अवयव राशीचा अनंत पट आणि सिद्ध राशीचा अनंत बाबा एवढे परमाणू एका कारमान वर्गणीमध्ये आहेत. तर त्याला पुन्हा ध्रुवहाराने भागलं. हा देशावधीचं उत्कृष्ट द्रव्य झालं होतं. आता एकदा पुढे परमावधीचे भेद सुरू झाले. परमावधीचं जगन्य आता पहिला येणार. जगन्य म्हणजे सगळ्यात छोट. त्याच्या द्रव्याचा किती द्रव्याला जाणार ते परमावधी ज्ञानी. परमावधी ज्ञान कुणाला असतं? मुनींनाच. आणि देशावधीचं उत्कृष्ट कुणाला असणार? हे पण मुनींनाच. उत्कृष्ट स्वामी मुनी आहे. प्रमद संहिता किंवा प्रमद संहिता म्हणून. आता ह्या आपल्याला पुन्हा एकदा ध्रुवहारानं भागायचं. या उत्कृष्ट द्रव्याला पुन्हा 9 भागलं म्हणजे 9 म्हणजे ध्रुवहार आहे, अनंत आहे. त्यानं भागलं की हा विषय कुणाचा झाला? परमावधीचा जगन्य विषय झाला. जगन्य द्रव्य विकल्प म्हणायचे याला. द्रव्याचं प्रमाण सांगितलं. परमावधी ज्ञानी एवढ्या जगन्य द्रव्याला जाणतात. आता पुन्हा भेद सांगते. 414 नंबरची गाथा. परमावहिस्त भेदा सग ओगाहण वियप्पहदतेऊ जरिमे हार प्रमाणम जेठस्य होदितवन्तु परमावहिस्तेना सग उद्गाहन वियप्पहदतेउ चरिमे हार प्रमाणम जेठस्य होदितवन्तु. आता परमावधीचे भेद किती आहेत ते सांगतात. हे मागं सांगितलं होतं, परत इथे सांगितलं की परमावधी ज्ञानाचे इथून सुरू झालं. असे 1 2 3 4 5 6 किती भेद होतील? तर तेजस काही जीवांचे जे अवगानाचे भेद जे जीव समास अधिकार मध्ये सांगितलेले आहेत. प्रत्येकाचे अवगान भेद काढले ना तिथं जगन्य आणि उत्कृष्ट. उत्कृष्टातून जगन्य वजा करायचं आणि त्याला वृत्तीनं भागायचं आणि एकाधिक करायचं त्याच्यामध्ये. तर ते अवगानाचे भेद येतात. तेजस कैकाचे जगन्य अवगाना 3 नंबरला आहे आणि उत्कृष्ट 47 नंबरला आपण बघितलं ना, 46 ते 47 नंबरला आहे. तर त्या उत्कृष्टामधून ते जगणे वजा केल्यानंतर जे उत्तर येईल त्याच्यामध्ये 1 मिसळायचा. तर तेवढे तेजस काही जीवांचे अवगानाचे भेद आहेत. ते त्यांनी काढलं होतं की घनांकुलाचा असंख्यातावा भाग जगन्य अवगान आहे. उत्कृष्ट अवगान त्याच्यापेक्षा असंख्यात पट आहे म्हणून फक्त असंख्यातानं गुंतलं. त्याला असंख्याताला पल्ल्याचा असंख्यात्व भाग लिहितात. पल्ले भागिले असंख्यात म्हणजे पल्ल्याच्या असंख्याताव्या भागानं घनांकुलाला भागलं. हे जगन्य अवगान आहे. जे जगन्य क्षेत्र तेजस कैकाची. आणि उत्कृष्ट अवगान ह्याच्यापेक्षा जगण्यापेक्षा असंख्यात पट आहे म्हणून त्याला असंख्यातानं गुणलं. हे असंख्यात आहे. तर ह्या उत्कृष्टातून जगन्य वजा केला. आपण वजा करायसाठी काय होणार? हे समान आहे बरोबर. म्हणून बरोबर समान संख्या घेणार काय? घनांकुल भागिले पल्ल्याचा असंख्यात. समान संख्या बाजूला केल्यानंतर
इथं काय झालं, एक गुणकार राहिला तर या असंख्यातून एक गुणकार वजा करायचा, असंख्यात वजा 1. आणि हे ह्याच्यामध्ये एक मिसळायचं आहे, अवघानाचे भेद काढायचे. कुठले पण स्थान काढण्यासाठी काय करतात, एकाधिक करतात. मग ह्याच्यामध्ये एकाधिक केलं आपण, तर ह्या तेजस काही अवघानाचे भेद झाले. एकूण तेजस काही अवघानाचे एवढे भेद झाले. आणि त्याला काय करायचं, तेजस काही राशीनं गुणायचं. म्हणजे एकूण अग्निकायिक जीवांची जी संख्या आहे, किती आहे तर अग्निकायिक जीवांची संख्या असंख्यात लोक प्रमाण पर्याप्त सगळे अग्निकायिक जीव किती आहेत, असंख्यात लोक प्रमाण. एक लोकाचे जेवढे प्रदेश त्याला असे दुसऱ्या लोकाचे प्रदेश, असे असंख्यात लोकांचे प्रदेश मिसळायचे, तर तेवढे तेजस काही जीवांची संख्या. सगळे एकत्रित जीवांची संख्या असंख्यात लोक प्रमाण आहे. पर्याप्त म्हणून याला काय करायचं, असंख्यात लोकांनी गुणायचं. हे अवघानाचे भेद आणि हे जीवांची संख्या याला परस्पर गुणलं की काय येणार, एवढे अवधी ज्ञानाचे परमावधी ज्ञानाचे एवढे भेद आहेत. मग हे ध्रुवारण असं भाग देत जाणार. पहिल्याला भेद भागलं आपण, हे एवढे परमावधी ज्ञानाचे भेद झाले. म्हणजे 1 2 3 4 अशा असंख्यात लोक प्रमाण गुणिले एवढे घनांगुलाचं संख्यात असंख्यात घनांगुल म्हणा थोडक्यात, एवढे भेद असं ध्रुवारण भागत जाणार आपण. दुसरा भेद येणार पुन्हा वर्गना भागिले, पुन्हा एकदा आपण ध्रुवारणा भागणार. पुन्हा तिसरा भेद येणार, पुन्हा वर्गणेला जे आहे तिसऱ्याला त्याला पुन्हा ध्रुवारणा भागणार. असं ध्रुवारणा भागत शेवटचं परमावधी ज्ञानाचा जो भेद येईल तिथं काय राहील, शेवटी फक्त ध्रुवहार राहील शिल्लक. म्हणजे आपण हे भाग देत जाणार ना, सगळे कट होतील आणि एक ध्रुवहार राहील फक्त. म्हणजे कारमान वर्गण किती मोठे बघा लक्षात, म्हणजे किती त्याच्यामध्ये परमाणु आहेत एक कारमान वर्गणेमध्ये. एका कारमान वर्गणेला किती वेळेला आपण असंख्यात लोक प्रमाण वेळेला ध्रुवारण भाग करत गेलो तरी तिथे शेवटी ध्रुवार शिल्लक राहिला, फक्त ध्रुवाराचं प्रमाण शिल्लक राहिलं. म्हणून तिथे सांगितलं ना, परमावधीचे जेवढे भेद आहे त्याच्यामध्ये 2 अधिक करायचे आणि तेवढ्या वेळा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केल्यानंतर त्याच्या खालची जी कारमान वर्गणा येते ती वर्गणा येते. कारण काय 1 2 आणि तिथं ह्याच्या इथून ते तिथं शेवटपर्यंत इथं ध्रुवहार आलाय शेवटी आपण घेऊया 6. तर हे 6 आणि 2 8 आपण असं मानलं फक्त. वास्तविक गणितामध्ये एवढे प्रमाण आहे, ह्याच्यामध्ये 2 अधिक करायचे आणि तेवढ्या वेळेला हा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार करायचा. एवढ्या वेळेला त्याला काय येणार, कारमान वर्गणा येणार. कारण एवढ्या वेळेला आपण कारमान वर्गणेला भाग देत गेलो त्याला शेवटी ध्रुवहार राहिला ना शिल्लक. म्हणजे एवढ्या वेळा ध्रुवारचा परस्पर गुणाकार केला वरून खालीपर्यंत तिथं, तर ही वर्गणा आली त्या ठिकाणी. म्हणजे वर्गणा सुद्धा किती परमाणु आहे, एवढ्या अनंताचा भाग देऊन सुद्धा अजून ते शिल्लक आहेच म्हटल्यावर किती मोठा आनंद आहे. तर हे सांगितलं इथं की परमावधीचे जेवढे भेद आहेत तेवढ्या वेळा ध्रुवारचा भाग देते. शेवटचा जो भेद येतो चरमे हार प्रमाण, शेवटच्या मध्ये काय राहतं तिथं केवळ ध्रुवहाराचं प्रमाण शिल्लक राहतं ध्रुवारचा भाग देत गेल्यानंतर. जसं आता आपण इथं मांडलं होतं ना अंकसंदृष्टी 256 मांडलं वर्गणा, 256 ला 2 भागलं किती आले 128. पुन्हा 128 ला 2 भागलं किती आले 64. असं 2 भागत गेलो तर ते शेवटी काय राहिले फक्त 2. 64 ला भागलं 2 32, 32 ला 2 भागले 16, 16 ला 2 भागले 8, 8 ला 2 भागले 4, 4 ला 2 भागले ते शेवटी ध्रुवहार राहिला तिथं. ते मांडले आपण तसं. जेट्टस्य होती दवंतु, हे उत्कृष्टाचं द्रव्य आहे परमावधीच्या. जे एका ध्रुवहाराचे जेवढे परमाणूंचा स्कंद आहे एका ध्रुवहारामध्ये तेवढ्या परमाणूंच्या स्कंदाला ते परमावधी ज्ञानी जाणू शकतात, एवढ्या सूक्ष्म स्कंदाला. आता पुढे सांगतो
सव्वावहिस्स एको सव्वावहिस्स एको परमाणु होदिनि व्यापोसो परमाणु होदिनि व्यापोसो गंगा महानैस्सप गंगा महानैस्सप वाहो वधो हवे हारो सव्वावहिस्स एको परमाणु होदिनि व्यापोसो गंगा महानैस्सप वाहो वधो हवे आता पुढं परमावधीच्या नंतर कोणतं ज्ञान येतं? सर्वावधी. आता ह्या परमावधीचा शेवटचा विषय काय झाला? ध्रुवहार. हाच विषय झाला. मग त्या ध्रुवहाराला परत ध्रुवहारानं भागायचं. मग काय येणार? सर्वावधीचा विषय येणार. मग ध्रुवहाराला ध्रुवहारानं भागलं किती उत्तर येणार? किती उत्तर येणार? एकच येणार ना. त्या संख्येला त्या संख्येने भागलं की एकच उत्तर येतंय. ध्रुवहाराला ध्रुवाने भागलं तर एक, म्हणजे मग एका परमाणूला सर्वावधी ज्ञानी जाणतात. सर्वावधी ज्ञानी एका, आता इथे एक परमाणू भरले सगळीकडे आपण बघू शकतो का? परंतु सर्वावधी ज्ञानी असतील तर त्यांना प्रत्यक्ष तो परमाणू त्यांच्या ज्ञानामध्ये झळकतो. डोळ्याने दिसत नाही ज्ञानामध्ये. आपल्या डोळ्याशिवाय ज्ञानच होत नाही. डोळ्यानं ज्ञान होतच नाही. वास्तविक ज्ञानानंच ज्ञान होतंय. डोळे त्यामध्ये फक्त साधन बनतात. आपल्या डोळ्यानंच आपण जाणतो. तर जे अवधी ज्ञान आहे ते डोळ्यानं जाणत नाही. प्रत्यक्ष आपल्या आत्मिक शक्तीनं त्या एका परमाणूला पाहतात. एका परमाणूचं पण ज्ञान त्यांना होतंय. म्हणून सांगितलं की सव्वावधीस्स एको परमाणु होदिनि व्यापोसो. सर्वावधीचा एक परमाणू निर्विकल्प, त्याचे पुन्हा विकल्प नाही आहेत. सर्वावधीमध्ये देशावधीचे असंख्यात भेद आहेत. परमावधीचे पण असंख्यात प्रमाण भेद आहेत. आणि सर्वावधीचे किती भेद आहेत? एकच भेद आहे. त्याच्यामध्ये भेदच नाही. एकच वास्तविक परमावधीचा जो उत्कृष्ट भेद आहे, शेवटचा भेद, त्याला सर्वावधी नाव दिले. पूर्ण ज्ञान झालं म्हणून त्याला सर्वावधी हे नाव दिले. वेगळं असं काही ते ज्ञान नाहीये. तर सर्वावधीचा निर्विकल्प एक परमाणू विषय होतो. अशा प्रकारे महानैस्स गंगा महानैस्स पवाहो, गंगा महानदीच्या प्रवाहाप्रमाणे हा ध्रुवहारो हवे. हा ध्रुवहार आहे. कुठून निघाला तो? जसं गंगा नदी हिमालय पर्वतापासून निघते, तिथून वाहत 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 ते प्रयाग वगैरे सगळीकडे येते. कुठे जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळते. पूर्व समुद्राला जाऊन ती मिळते गंगा नदी. तसं इथं हा ध्रुवहार देशावधी ज्ञानाच्या जगने भेदापासून तिथून निघाला. त्याला भागलं तर दुसरा भेद आला. पुन्हा त्याला भागलं की तिसरा भेद आला. तिथून वाहत चाललाय तो सगळ्या परमावधीच्या ज्ञानामधून सगळा वाहत 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 शेवटी कुठे जाऊन मिसळला? सर्वावधीच्या ज्ञानामध्ये जाऊन मिसळला. म्हणून त्याचं नाव ध्रुवहार असं ठेवलेलं आहे. ध्रुव रूपाने हा भागार आहे. म्हणजे भागार बदलत नाही. तो जो पहिल्या भेदापासून जो भागाकार आहे तो शेवटपर्यंत तोच राहतो, तो बदलत नाही. म्हणून त्याला ध्रुवहार ही संज्ञा दिलेली आहे. गंगा नदीच्या प्रवाहाप्रमाणे आचार्य गाथेतच सांगितलं त्याला. अशा प्रकारे द्रव्य विषय झाला. कशाचा? अवधी ज्ञानाचा. म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म द्रव्याला ते पुढचं अवधी ज्ञान जाणत जातं. म्हणजे पुढचं अवधी ज्ञानाचा शोभक्षम काय झाला? वाढत गेला. सूक्ष्म जेवढं सूक्ष्म जाणेल तेवढं शोभक्षम जास्त आहे. आता पुढं क्षेत्राने काळाचे भेद सांगतात. परमावधीचा तर द्रव्य विषयाचा विषय संपला. किती द्रव्याला जाणता येतं? ध्रुवांना भागत जायचं. ज्या ठिकाणी जे भेद आला द्रव्याचा तो भेद घ्यायचा. आणि सगळ्यात उत्कृष्ट ध्रुवहार आहे. आणि सर्वावधीचा एक परमाणू आहे. ते सर्वावधी ज्ञानी एका परमाणूला जाणतात. आता त्याच्यापेक्षा छोटं काय द्रव्य आहे का परमाणूपेक्षा? परमाणूपेक्षा छोटं द्रव्यच नाही ना. सगळ्यात छोटं द्रव्य ते परमाणूच आहे. आता क्षेत्राने कालाची भेद सांगताय.
परमोहिदव भेदा चेत्यमेत्ता हुतत्तिया तेत्तिया होन्ति तस्यैव खेत्तकाल वियप्पा कालवी पर्यंत थांबले तस्यैव खेत्तकालवी यप्पा विषया असंख्य गुणितकमा बी पर्यंत 12 मात्र होतं म्हणून बी पर्यंत थांबायला लागते म्हणून आम्ही तिथं खुणा करून ठेवले सगळीकडे. आता परमावधीचे क्षेत्र विकल्प आणि काल विकल्प किती आहेत ते सांगतात. देशावधीचे किती होते? सगळ्यात जेवढे द्रव्य आहेत तेवढे होते का? नाही. द्रव्य भेदापेक्षा कालभेद कमी, क्षेत्रभेद कमी आणि क्षेत्रभेदापेक्षा कालभेद कमी आहे. कारण घनांगुलाचा सूचकांगुलाचा असंख्यात्व भाग एवढे विकल्प गेल्यावर एक क्षेत्र विकल्प त्या ठिकाणी वाढत होता. त्याच्यापेक्षा क्षेत्र एवढे घनांगुलाचा असंख्यात्व भाग एवढे क्षेत्र विकल्प झाल्यावर काळामध्ये एक समय वाढत होता. आणि पुढे तर ते घनांगुलाचा असंख्यात्व भागच नाही तर गणांगुल संख्यात घनांगुल जगश्रेणीचा असंख्यात्व एवढे क्षेत्र विकल्प गेल्यावर काळामध्ये एक समय वाढतो. असे ते म्हणजे काळाचे भेद खूप कमी होते. परंतु इथं काय आहे परमावधीमध्ये परमावधीच्या जेवढे द्रव्याचे भेद आहेत तेवढेच क्षेत्र आणि कालाचे भेद पण आहेत. इथं प्रत्येक द्रव्याच्या भेदावर क्षेत्र बदलत जाणार. पहिला जर परमावधीचं क्षेत्र असणार त्याच्यापेक्षा पुढचं क्षेत्र लगेच दुसऱ्या भेदामध्ये क्षेत्र वाढणार, तिसऱ्यामध्ये पण क्षेत्र वाढणार आणि ते पण असंख्य गुणितकमा. क्षेत्र आणि कालाचे भेद विषय कितीने वाढत जातो? असंख्यात गुणित क्रमानं. पहिलं परमावधी ज्ञान जेवढ्या क्षेत्राला जाणेल त्याच्यापेक्षा असंख्यात गुणित क्षेत्राला दुसरं परमावधी ज्ञान जाणार, त्याच्यापेक्षा तिसरं परमावधी ज्ञान त्याच्यापेक्षा असंख्यात गुणित क्षेत्राला जाणार. असं क्षेत्र असंख्यात गुणित होत जात आणि काळ सुद्धा. पहिला अवधी परमावधी ज्ञान जेवढ्या काळात जाणेल त्याच्यापेक्षा दुसरं असंख्यात गुणित काळाला. म्हणजे इथं आपण देशावधीमध्ये बघितलं किती भेद गेल्यावर तिथं एक क्षेत्र विकल्प येतो पण एकच प्रदेश वाढतो, जास्त वाढत नाही. आणि ते एकदम किती वाढले परमावधीमध्ये? असंख्यात लोक गुणित एवढे प्रदेश एकदम वाढणार, एक प्रदेश न वाढणार नाही क्षेत्र. आता पुन्हा त्याचं पुढे गणित सांगणार आहे किती असंख्यात गुणित म्हणजे किती होत आहे त्याचा स्पष्ट खुलासा पुढे करणार आहे. तेवढं लक्षात घ्यायचं इतर परमावधीमध्ये जेवढे द्रव्याचे भेद तेवढेच क्षेत्र आणि कालाचे भेद सुद्धा आहेत आणि प्रत्येक क्षेत्र आणि काल असंख्यात गुणित आहे. एक पहिल्या क्षेत्रापेक्षा दुसरं क्षेत्र असंख्यात गुणित आहे. तर किती असंख्यात गुणित आहे, काय क्रम आहे त्याचा, त्या विषयाचा ते पुढे त्याचा खुलासा करतात. 417 नंबर का आवली असंख्य भागा इच्छित गच्छ धनमान भेताओ देशावहि सखेते काले वियहोन्ति समूहज्ञे आवली असंख्य भागा इच्छित गच्छ धनमान भेताओ देशावहि सखेते काले वियहोन्ति समूहज्ञे. क्षेत्र आणि कालभेद कसा काढायचा ते सांगतात त्या ठिकाणी सूत्र. आवली असंख्य भागा, आवलीचा असंख्यात्व भाग इच्छित गच्छ धनमान भेताओ. इच्छित गच्छ म्हणजे आपल्याला कुठला भेद काढायचा आहे परमावधीचा?
दुसरा काढायचा आहे, तिसरा, 10वा, 15वा, 100वा, कुठला भेद काढायचा त्याला म्हणायचं इच्छित गच्छ. तर त्या इच्छित गच्छाचं जेवढं संकलन ध्वनी येतं म्हणजे तेवढे त्याचा जो जोड येतो तेवढे मात्र काय करायचे, आवलीच्या असंख्यात भाग ठेवायचा आणि परस्पर त्याचा गुणाकार करायचा. जेवढं प्रमाण येईल त्याला देशावधीचं उत्कृष्ट क्षेत्र आणि उत्कृष्ट काल आहे त्याला गुणायचं म्हणजे परमावधीचं क्षेत्र आणि काल येतो. बघा आता काढू आपण लक्षात येईल. परमावधीचं पहिला भेद घेऊ आपण. तर इथं क्षेत्राचा किती विकल्प होणार, आता एक आहे म्हणजे गच्छ काय होणार एक. ज्या ज्या आपल्याला इच्छित असेल त्याला इच्छित गच्छ म्हणायचं. आता एकचं संकलन केल्यानंतर किती उत्तर येतं, एक संख्येचं संकलन करायचं तर एकच येतं उत्तर. मग त्या आवलीचा असंख्यातावा भाग, एक आवलीचा असंख्यातावा भाग तेवढ्या आवलीच्या तर आवलीचा असंख्यात्वा भाग इथे एक संकलन झाले म्हणजे एक वाय ठेवायचं आणि ह्याला कशाने गुणायचं, देशावधीचा जो उत्कृष्ट क्षेत्र आहे, देशावधीचं उत्कृष्ट क्षेत्र किती होतं, लोक. मग इथं लोक सगळीकडे गुण्य रूपाने येणार आणि गुणकार काय येणार, आवलीचा असंख्यात्वा भाग इथं पहिल्या भेदामध्ये. म्हणजे तरी पण असंख्यात गुणितच झाले ना, लोकाला आवलीच्या संख्यात्वा भागाने गुणलं म्हणजे आवली असंख्यात लोक झाले इथं. आणि तर काय इथं काय आहे, पल्य -1. तर ह्या काळाला सुद्धा त्यानंच गुणायचं, पल्य -1 ला आवलीच्या असंख्यात्वा भागानं गुणायचं. हा काळ एवढ्या काळाला म्हणजे असंख्यात पल्य झाला, हा काळ असंख्यात पल्य म्हणजे इथं पल्य -1 होता आणि एकदम असंख्यात पल्य झाले. हे परमावधी ज्ञान एवढ्या काळाला जाणू शकतात. परमावधी ज्ञान कितीतरी भाव जाणू शकणार मागचे पुढचे. असंख्यात पल्ल्याला जाणतात म्हटल्यावर पल्यवाचा एक हा उत्कृष्ट काळाचं प्रमाण देशावधीच होतं. त्या देशावधीच्या उत्कृष्ट काळाला ह्या गच्छाचं जेवढं संकलन धन येईल तेवढ्या वेळेला आवळीच्या असंख्यात भाग ठेवायचे आणि गुणायचं. तर ते त्याचा काळ आणि त्याचं क्षेत्र झालं. आता परमावधीचा दुसरा भेद घ्या. तर गच्छ काय झालंय या ठिकाणी 2चं संकलन धन काढायचं म्हणजे काय काढायचं, एक वेळा संकलन धन. परा पद्धत सांगितले ना, 2चं एक वेळा संकलन करायचं म्हणजे 2 गुणिले 3 भागिले 1 गुणिले 2. 2 गेले राहिले किती, 3. तर 2चं संकलन धन 3 आलं म्हणजे 1 आणि 2 म्हणजे 3. 2चं संकलन करायचं म्हणजे 2 संख्याची बेरीज करायची. तर 1 अधिक 2 म्हणजे किती येतात, 3. आणि त्याला काढायची पद्धत अशी आहे, ज्या संख्येचं संकलन सांगितलं असेल ती संख्या ठेवायची, त्याच्या पुढची संख्या ठेवायची, त्याचा गुणाकार करायचा आणि त्याला जेवढे संख्या त्याला खाली भागायचं, 1 आणि 2 ने भागायचं. तरी दुसऱ्याचं संकलन धन किती आलं, 3 आलं. तर 3 वेळा हे लोक ठेवायचाच आणि 3 वेळाला आवलीच्या संख्यात विभाग करून गुणाकार करायचा परस्पर. जे हे गुणकाराचं प्रमाण आलं आणि गुण्य लोक आहेच सगळीकडे. लोकाला 3 वेळेला आवलीच्या संख्यात भाग परस्पर गुणाकार केल्यानंतर जेवढं येईल त्यानं गुणायचं. एवढ्या क्षेत्राला म्हणजे असंख्यात ह्याच्यापेक्षा असंख्यात गुणित झालं नाही क्षेत्र. प्रत्येक भेदामध्ये असंख्यात गुणित होत जाणार. त्यापेक्षा असंख्यात गुणित आहे का 2 गुणकार वाढले ना असंख्याताची. आणि काळाचं पण प्रमाण पल्य -1 गुणिले 3 वेळेला आवलीचा असंख्यात भाग ठेवायचा. एवढ्या काळाला जाणणार म्हणजे काळ पण असंख्यात पट झाला. किती असंख्य इथं असंख्यात पल्य त्याच्यापेक्षा असंख्यात गुणित पल्य झाली तर
म्हणजे परमावधी ज्ञान आहे ना, किती असंख्यात भावामधलं जाणू शकतात ते. आपले मागच्या असंख्यात बोध जाणू शकते. असंख्यात पहिले म्हणजे असंख्यात बोध झाले ना आपले. हा अरे जगन्य भेद आहे. उत्कृष्ट तो हा परमावधीचा तिसरा भेद हा आहे दिले तुमच्या नोट्स मध्ये पेज नंबर 74 आता तिसऱ्याचं संकलन धन सांगा. सागर त्यांचं संकलन धन किती येणार? 3 गुणिले 4 भागिले 1 गुणिले 2 3 दुनी 6. मग आवडीचा असंख्यात किती वेळ ठेवायचा? 6 वेळा ठेवायचा आणि परस्पर गुणाकार करायचा आणि जे उत्तर येईल त्याला लोकांना गुणायचं. एवढ्या क्षेत्राला तिसरं परमावधी ज्ञान जाणणार. तसंच पल्ले -1 ला एवढ्याच गुणकारानं गुणायचं. दोन्ही गुणकार समान येणार पण तिथं गुण्य वेगळं आहे. तर लोकांचे तर पल्ले गुणकार आहे, गुण्य आहे. अशा प्रकारे चौथ्यामध्ये किती येणार संकलन धन? हा 4 गुणिले 5 1 गुणिले 2 किती येणार? 10. इथं 6 आलं, इथं 10 येणार. तर हे आवलीच्या असंख्यात विभाग किती वेळा ठेवायचे? 10 वेळा आणि परस्पर गुणाकार करायचा आणि लोकाला गुणायचं. तेवढ्या क्षेत्राला चौथं परमावधी ज्ञान जाणणार. असं करत करत शेवटपर्यंत जायचं. म्हणजे कुठल्या पण आता 10वं काढायचं आपल्याला. 10वं परमावधी ज्ञान आहे, त्याचं क्षेत्राचं प्रमाण काय आहे? तर 10चं संकलन धन काढायचं. 10चं संकलन धन किती येणार? 55. 10 ला 2 भागा 5 आले आणि 11 5 55. 55 वेळेला आवलीच्या संख्यात भाग ठेवायचा आणि त्याचा परस्पर गुणाकार करायचा आणि लोकाला बोलायचं. तेवढ्या असंख्यात लोक एवढे. मग आता परमावधी ज्ञान एवढ्या असंख्यात लोकांना जातात. असंख्यात लोक आहेत का? मग प्रश्न व्हायला पाहिजे ना. लोक तर एक आहे आणि पुद्गल आहे ते एका लोकातच आहे. लोकांच्या बाहेर काय पुद्गल द्रव्य नाही. मग परमावधी ज्ञान हे असंख्यात लोकातल्या क्षेत्राला जाणतात म्हटल्यानंतर मग कुठलं जाणार ते? नाहीच तर तेवढंच जाण्याची शक्ती आहे त्या ज्ञानामध्ये. भलेही लोक एक आहे परंतु जर अशा असंख्यात लोक असते तर त्या लोकाला सुद्धा जाणण्याची शक्ती या परमावधी ज्ञानामध्ये होती. शक्तीला कोणी बाधा करू शकत नाही. हा तर द्रव्यच नाही तर त्याला काय करणार? तिथपर्यंत ते सांगितलं ना की वेळ आहे ती वाढत वाढत चालली. पुढे त्याला आधारच नाही तर ती तिथेच थांबते. तसं ज्ञानामध्ये तर शक्ती भरपूर आहे परंतु लोक नसल्यामुळे ते तिथेच थांबते. तेवढ्या लोकाला जाणणार परंतु शक्ती असू शकते त्याच्यामध्ये. तसं हा काळ हे करत जायचं पुढं पुढं. लक्षात आलं? परमावधी ज्ञानाचं द्रव्यानी क्षेत्राने काल देशावरीच्या उत्कृष्ट क्षेत्राला त्या परमावधी ज्ञानाचं जे इच्छित गच्छ असेल त्याचं जेवढं संकलन धन आहे तेवढ्या वेळेला आवडीच्या असंख्यात भाग घेऊन परस्पर गुणाकार करायचा आणि त्याला लोकांनी गुणायचं. तर ते क्षेत्र आहे. आणि पल्ल्याला गुणलं एक समय कमी पल्ल्याला गुणलं की काळाचं प्रमाण येतं. इथं दाखवलं की त्यात दाखवलं तुम्ही त्या नोट्समध्ये नाही काढलं. हा ते तर नंतर सांगितलं असेल. ते एक सामान्य पहिल्यांदा सगळं गुणकार कसं येतो ते दाखवलं. ते दोन्हीला गुणायचं ते सांगितलं. ठीक आहे सामान्य. आता पुढे हेच प्रकार थोडं सोपं करून सांगताय. 418 नंबरची गाथा आहे. गच्छ समातकार्य पिदे ऋण गच्छ धनमेत्ता उभये वियगच्छस्य धनमेत्ता होन्ति गुणगारा गच्छ समातकार्य पिदे ऋण
गच्छगनिमित्ता उभयेभ्य गच्छस्य धन्यन्ता होते गुणकारा. आता इथं हे इथले तर काढायचं असेल तर सोपं सांगा लागले. गच्छ कसं काढायचं. आता चौथा भेद आहे. ह्याचं किती संकलन धन आहे तर तिसऱ्याचं जे संकलन धन आहे त्याच्यामध्ये हा गच्छ मिसळायचा. 4 मिसळायचं म्हणजे याचं संकलन धन येते 6 आले. तसं आता दुसरं आहे. दुसऱ्याचं संकलन धन तिसऱ्याचं काढायचं आपल्याला. तिसऱ्या भेदाचं संकलन धन किती आहे तर दुसऱ्याचं जे संकलन धन आहे ते किती आहे 3 आले. त्यामध्ये हा तिसरा गच्छ आहे ना तो गच्छ मिसळायचा. 3 आणि 3 6. आता 3चं गच्छ किती आहे 6 आहे. त्यामुळे 14 गच्छ आहे तर 4 मिसळायचे त्याला 10 आले. 4चं किती आहे गच्छ संकलन धन 10 तर 5व्याचं किती येणार त्या 10 मध्ये आणि 5 ते किती येणार 15. तर तिथल्या तिथं जर काढायचं असेल तर तिथं पुन्हा हे करण्याची गरज नाही. 6 मध्ये 4 मिसळा 10 येणार. 10 मध्ये 5 मिसळा 15 येणार. 15 मध्ये 6 मिसळा 21 येणार. 21 मध्ये 7 मिसळा 28 येणार. 7 मिसळा की 28. 28 मध्ये 8 मिसळा की 36. 36 मध्ये 9 मिसळा की 25. 25 मध्ये 10 मिसळा की 55. 10व्या भेदामध्ये 55. गच्छ समान म्हणजे गच्छ समान संख्या तत्कालिक जे अतीत गच्छ आहे एक कमी गच्छ धन मात्र त्यामध्ये एक कमी गच्छ आताचा जो गच्छ आहे त्याच्यामध्ये एक कमी करायचं. त्याचं जे संकलन धन आहे ते उभयेवी मागच्याचं संकलन धन आणि आताचं गच्छ हे दोन्ही मिळून हे गच्छाचं धन मात्र गुणकार होतात. त्या गच्छाचे धन संकलन धन मात्र तेवढे गुणकार आहे. तिथल्या तिथं काढायचा सोपा प्रकार सांगितलं. आता इथं 419 ग्रंथ आहे. सर्वावधी ज्ञानाचा विषय किती आहे ते सांगायला लागले. क्षेत्र विकल्प परमावधीवर खेते नवहिद उक्कस ओहि खेत्तंतु सव्वावहि गुणगारो काळे असंख्य लोगोदु परमावधीच्या क्षेत्राने अवैध उत्कर्ष होईत अवधी ज्ञानाचे उत्कृष्ट क्षेत्र आहे त्याला भागला असताना सर्वावधीचा गुणकार येतो आणि काळामध्ये सुद्धा असंच करायचं. तो किती आहे असंख्य लोक होतो. तो असंख्यात लोक आहे. सगळ्यात उत्कृष्ट अवधी ज्ञानाचं क्षेत्र हे आता अवलीच्या असंख्यात भागास आपण गुणच जाणार ना. पुढे पुढे ते परस्पर गुणाकार केल्यानंतर लोक होणार. पुन्हा लोक वाढत जाणार. असंख्यात लोक होणार आणि शेवटी किती आहे तो गुणकार असंख्यात लोक. तर सर्वावधी म्हणजे सर्वात उत्कृष्ट अवधी ज्ञानाचं क्षेत्र त्याला परमावधीच्या उत्कृष्ट क्षेत्राला भागायचं. परमावधी नंतर सर्वावधी येते ना. उत्कृष्ट भागल्यानंतर जे शिल्लक राहील तो काय होणार गुणकार येणार. म्हणजे परमावधीच्या पेक्षा सर्वावधीचं क्षेत्र किती गुणित आहे तर त्या संख्यात लोक गुणित. उत्कृष्ट अवधी ज्ञानाचं क्षेत्र किती आहे 5 वेळेला असंख्यात लोक ठेवायचं.
आणि तर लोक येणार. लोकाला गुणायचं आहे ना हे. हा गुणकार आहे, 5 वेळा संख्यात लोक गुणे. ते कसं काढायचं ते पुढे सांगणार आहेत अजून. आणि ह्याला परमावधी ज्ञानाचं क्षेत्र किती आहे? लोक गुणिले 3 वेळा संख्यात लोक गुणे. पण कसं येते ते आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल. पुढचं गणित सांगणार आहेत उद्या, म्हणजे पुढचं गणित सांगणार आहे त्याला आपल्या लक्षात येईल. तर हे उत्कृष्ट अवधी ज्ञानाचं क्षेत्र आणि हे परमावधी ज्ञानाचं क्षेत्र आहे. तर ह्याला भागल्यानंतर जे शिल्लक राहील तर हे असंख्यात लोक गुणिले असंख्यात लोक हा गुणकार झाला. म्हणजे ह्या गुणकारानं आपण परमावधी ज्ञानाच्या क्षेत्राला गुणलं. हे परमावधी ज्ञानाचं क्षेत्र आहे. त्याला 2 वेळा असंख्यात लोकांना गुणलं तर काय येणार? सर्वावधी ज्ञानाचं क्षेत्र येणार. गुणकाराचं प्रमाण कधी पण काढायचं असेल तर काढायचं पुढच्या भेदाला मागच्या भेदाने भागायचं. तर त्यांच्या दोघांमध्ये किती गुणकार आहे ते कळतंय. जसं आता पुढचा भेद आहे त्याचं क्षेत्र समजा 1024 आहे आणि मागच्याचं 256 आहे. तर 1024 ला 256 भागलं तर किती उत्तर आलं? 4. ते 256 पेक्षा 1024 किती गुणित आहे? 4 गुणित आहे. ते त्या गुणकाराचं प्रमाण आहे. तसे उत्कृष्ट अवधी ज्ञानाचं क्षेत्र 5 वेळा असंख्यात लोक ठेवून गुणाकार करायचा परस्पर आणि त्याला लोकांना गुणायचं एवढं आहे. आणि सर्व परमावधीचं किती आहे? 3 वेळा असंख्यात लोक आणि गुणून एवढं लोक आहे. तर त्यामध्ये भागलं त्याला तर काय? गुणकाराचं प्रमाण आलं. तर 3 असंख्यात लोक जाणार, 2 असंख्यात लोक राहणार. तर एवढ्या गुणकारानं आपण परमावधीच्या क्षेत्राला गुणलं की सर्वावधी ज्ञानाचं क्षेत्र येतं. इथं आता एकापेक्षा दुसरे असंख्यात लोक गुणित होत चालेल, परंतु परमावधीपेक्षा सर्वावधीचं किती गुणित झालं? तर असंख्यात लोक गुण असंख्यात लोक एवढं गुणित झालं क्षेत्र. जे खूप मोठा गुणकार आहे तो. पहिल्या भेदामध्ये आपण बघितलं ना, इथं लोक गुणिले आवलीचा असंख्यात्व भाग नाही. एकदाच आवलीचा असंख्यात्व भाग गुणित झाला. दुसऱ्या भेदामध्ये आवलीचा असंख्यात्व भाग 3 वेळा आला परस्पर गुणा केला. मग समजा आपण हे ना ह्याला भागलं तर उत्तर किती येणार? हे 2 जाणार आणि हे 2 राहणार. म्हणजे आवलीचा असंख्यात्व भाग गुणिले आवलीचा असंख्यात्व भाग एवढे ह्या क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र गुणित आहे. हे गुणकाराचं प्रमाण झालं. पुन्हा इथं पुढच्या 6 वेळा येणार. ह्याच्यापेक्षा हे किती गुणित झालं? 3 वेळा आवलीचा असंख्यात्व भाग लोक गुणित झालं. म्हणजे हे गुणकाराचं प्रमाण अजून छोटं आहे. पुढं 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 गुणकाराचं प्रमाण एवढं मोठं मोठं होत चाललंय. तर जे परमावधी ज्ञानाचं क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा सर्वावधी ज्ञानाचं क्षेत्र असंख्यात लोक गुणित असंख्यात लोक एवढं गुणित आहे. जेवढं मोठं आहे ते त्याचा क्षोभक्षम एवढा जास्त आहे सर्वावधी ज्ञानाचं. तसंच काळाचं पण येणार तिथं. कालोवी कालेवी असंख्य लोक आणि काळामध्ये सुद्धा असंख्यात लोक गुणित आहे. असं जसं काळाचं क्षेत्राचं काढलं तसंच काळाचं काढायचं. इथं फक्त लोकांच्या ठिकाणी पहिले -1 पहिले वजा 1 समय एवढं येणार. गुणकार हाच येणार तिथं. क्षेत्र आणि काळ दोन्ही गुणकार समानच आहेत तिथं परमावधीच्या भेदामध्ये. गुणकाराचं प्रमाण सगळीकडे समान आहे, फक्त गुण्य वेगळं वेगळं आहे. तिथं लोक आहे क्षेत्रामध्ये आणि काळामध्ये 1 कमी पल्य आहे, 1 समय कमी पल्य आहे. त्यामुळे काळ थोडं छोटंच होणार, गुण्य छोटं असल्यामुळं आणि क्षेत्र मोठं होणार. ते सांगितलं त्याने द्विरूप घनधारा आहे ना त्याच्यामध्ये घनाघनधारा त्याच्यामध्ये पहिल्यांदा लोक येतो, मग त्याच्यानंतर तेजस काही राशीचे गुणकार शलाका येते, त्याच्यानंतर असंख्यात वर्गस्थान गेल्यावर त्याची वर्ग शलाका येते,
मग त्याचे अर्धच्छेद येतात. मग ते अग्निकाय जीवाची स्थिती येते, स्थितीचं परिमाण. त्याच्यानंतर मग अवधी ज्ञानाचं उत्कृष्ट क्षेत्राचं परिमाण आहे. म्हणून 5 वेळा असंख्यात गुणित केलं. तेवढे ते स्थान झाल्यावर ते अवधी ज्ञानाचं उत्कृष्ट क्षेत्राचं परिमाण आहे. म्हणून असं आणि प्रत्येक हे स्थान असंख्यात वर्गस्थान मध्ये जाऊन मग उत्पन्न होते. ते किती असंख्यात गुणित झालेलं आहे. आता पुढे थोडस गणित आहे. हा विषय आपण उद्याच घेऊ, कारण आता नवीन माइंड आपल्याला करावं लागेल थोडस. म्हणजे ह्याचं प्रमाण आता फर्मावलीच्या शेवटच्या भेदामध्ये असंख्यात लोक गुणित असंख्यात लोक गुणित असंख्यात लोक कसं येतंय हे थोडा भाववासना करून काढलेलं आहे. शेवटचं भेद सांगितलं ना, परमावधीच्या शेवटच्या विकल्पामध्ये असंख्यात लोक गुणित असंख्यात लोक गुणित असंख्यात लोक असं 3 वेळेला आलेलं आहे. तर त्याचं प्रमाण किती येतंय संकलन जर काढून करायचं त्याचं. आपण हे रिव्हिजन करा तुम्ही, उद्या काढू आपण 420 आणि 421 नंबरचे. आता क्षेत्र संबंधी सांगितलं. हे 2 ह्याच्यामध्ये थोडस गणित आहे, त्याच्यानंतर पुन्हा सोपं आहे सगळं. आता प्रत्येक नरकामध्ये किती अवधी ज्ञानाचं क्षेत्र आहे, ते त्यांच्यामध्ये किती, मनुष्यामध्ये किती, देवामध्ये किती, एकदम सोपे झाले. हो ते गणित कठीण आल्यामुळे आता बंद करू पण उद्या. अवधी ज्ञान संपलं की मला द्विरूपधारामध्ये 5 आधी येतात ना. द्विरूप वर्ग गणागंधारा. द्विरूप गणागंधारा ज्याला सुरू होते त्याला 2चा खंडचा गण घ्यायचा 512 ते सुरुवात होते. मग दुसरा 512चे वर्ग करायचा, पुन्हा त्याचा वर्ग, असं करत करत आपण लोक येणार. मग लोकांनंतर असंख्यात वर्गस्थान गेल्यावर तेजस काही राशीचे गुणकार शलाका येते. पुन्हा असंख्यात वर्गस्थान झाल्यानंतर त्याचे वर्ग शलाका, मार्गच्छेद शलाका, मग तेजस काही स्थितीचं परिमाण येते. आणि मग अवधी ज्ञानाचं उत्कृष्ट क्षेत्र असंख्यात वर्गस्थान गेल्यावर. त्रिलोकसरमध्ये ते सगळे घनभाराचं सगळं ते काढलेलं. हा, त्रिलोकसर आपल्या ह्याच्यामध्ये पण आहेच की, जीवकांमध्ये पण आहेच की. आपण ते गणित घेतलं नाही ना, जीवकांमध्ये पण आहे सगळं. त्या त्रिलोकसर मधनच घेतले त्यांनी. ठीक आहे, ती बघी मी जवळ ठेवली होती. हाँ, पर्याप्त अधिकार के शुरुआत में जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. ज्ञानानंद स्वरूप आहे. ज्ञानाचा घनपिंड आहे. ज्ञान वस्तू आहे. स्वतःला ज्ञान रूपाने अनुभव. हामी ध्रुव आहे. नित्य आहे. टंकोत्कीर्ण न्यायिक स्वरूपाचा आहे. शुद्ध स्वरूप बुद्ध स्वरूप विसर्जन. नमो हरिहंतानं नमो सीतानं नमो आयर्यानं नमो वज्रायनं नमो लोरे सर्वसां. माझ्या प्रणित स्वाध्याय निष्ठापन किए पूर्वाचार्य तुम्हें सकल कर्म महापूजा वंदना समेतम श्री शुद्ध भक्ति काय सरगम करो ज्ञान